तर मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ऍपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा जो महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने जिल्हाधिकारी साहेबांच्या पत्राद्वारे एमएससीबीने जो बंद केलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही उद्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आवाज उठवणार आहे। त्यामध्ये आम्ही वारंवार त्यांना एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना विचारलं की 8 तास लाईट 8 तास लाईट पूर्ववत करावी, यासाठी आम्ही वारंवार भेटलो असता त्यांनी कलेक्टरकडे जावं असं सांगितलं। कलेक्टरच्या आदेशाने आम्ही हे अंमलबजावणी करतोय। कलेक्टरांशी ज्यावेळेस चर्चा केली पंढरपूरच्या प्रांताधिकारी इतापे साहेब यांच्या मार्फत, पण कलेक्टर साहेबांनी असं सांगितलं की ते जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांकडचा विषय आहे, त्यांच्या आदेशाने आपण पाणी सोडायचं किंवा लाईटचा आदेश त्यांच्या आदेशाने थांबलेलो आहे। परंतु अशी परिस्थिती झाली जिल्ह्यामध्ये, यापूर्वी अनेक दुष्काळ जिल्ह्याने पाहिलेत। या जिल्ह्यामध्ये विजयदादा पालकमंत्री असताना वजा धरण असताना सुद्धा 3 पाळ्या नदीद्वारे मिळाल्या होत्या, त्यावेळेस एवढी परिस्थिती निर्माण झाली नाही। या वर्षी मागील वर्षी प्रचंड पाऊस झाला, नोव्हेंबर महिन्यापर्यंत नदीत पाणी वाहत होतं आणि आपण पाहता बघा, वजा 150% धरण 57% मागच्या वर्षीचं वजा अधिक 100% म्हणजे 150% झालं आणि वाहून जाणारं पाणी 150% म्हणजे 300% धरण भरून नदीद्वारे पाणी वाया गेलं। परंतु या पालकमंत्र्यांना उजनीचं नियोजन करता आलं नाही। फक्त 7 महिन्यातच उजनी ही मायनस मध्ये नेऊन ठेवली 27% पर्यंत। पाणी गेलं कुठं हे समजू शकलं नाही, शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही। आणि यामध्ये नदीच्या द्वारे येणारी हक्काची शेतकऱ्याची एक पाळी या मे महिन्यात राहिली या वर्षीची। आणि यामध्ये आता एमएससीबीने सुद्धा वारंवार सांगून सुद्धा लाईट पुरवठा खंडित करणे, 2 तास लाईट देणे हा प्रकार केलेला आहे। आम्ही उद्याच्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये ह्याच चंद्रभागेचं पाणी त्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालून त्यांना जाब विचारणार आहे। आता हे पाणी उजनी धरणात येते, आता आजच्या दिवसापर्यंत 50% धरण भरेल। या 50% धरण भरल्यानंतर सुद्धा कर्नाटकला पाणी सोडायची वेळ आल्यानंतर लाईट पुरवठा करणार का? म्हणजे महाराष्ट्राचं हक्काचं पाणी कर्नाटकच्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आहे का? हा जाब आम्ही उद्या जाऊन विचारणार आहे। अभिजित आव्हाडांनी सुद्धा आंदोलन केलं, त्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करणार आहेत का? आंदोलनाची भाषा निवेदनाची भाषेच्या पुढे गेलेला आहे। जर सत्ताधाऱ्याचे त्यांना उजनी धरणाचं नियोजन जमत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावे। या ठिकाणी असं आहे की स्थानिक प्रतिनिधी आमदार आंदोलन करणं आणि शेतकरी आंदोलन करणं ही वेळच का आली, ज्या वेळेस उजनी धरणात दौंड मार्गे पाणी येत असताना ही शासनानं आधीच धरून ठरवायचं असतं की काही तर प्रमाणात पाणी उजनीद्वारे दिलं पाहिजे आणि लाईट पुरवत केली पाहिजे। आज ऊस पिके जळाल्यानंतर ते सरकार शान होणार आहे का? या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? उजनी धरणाचं हक्काचं पाणी कर्नाटकला गेल्यानंतर लाईट सोडणार आहेत का? हा प्रश्न सुद्धा विचारण्यासारखा आहे ना। आणि ज्या वेळेस सरकारला हे अभ्यासच या उजनी धरणाचा कळला नाही आणि ते काय न्याय देऊ शकणार आहेत शेतकऱ्यांना? पालकमंत्री अपेक्षित ठरले निश्चितच। मागील वर्षी नोव्हेंबर पर्यंत भीमा नदी पात्रात पूर्णपणे पाणी वाहत होतं आणि त्यावेळेस 98% धरण होतं। आज जुलै आणि मे महिन्यापासूनच यांनी लाईट खंडित केली का तर एल निनोचा प्रभाव राहणार आहे म्हणून। मग यामध्ये 8 महिन्यातच उजनी धरण मायनस जाते, मग हे पाणी कुठं मुरलं याचा सुद्धा पालकमंत्र्यांनी विचार केला पाहिजे। आपण कशामध्ये नियोजनात चुकलोय? ज्यावेळेस जिल्ह्यावर यापूर्वी सुद्धा 2004 ला अतिशय वाईट दुष्काळ होता, त्यावेळेस सुद्धा उजनी मायनस मध्ये असताना पाण्याच्या पाळ्या मिळालेल्या शेतकऱ्यांना। मग त्यावेळेस लाईट खंडित हा प्रकार नव्हता। ह्याच वेळेस लाईट खंडित करणं, शेतकऱ्यांचे जाणून बुजून नुकसान करणं, पिकं जाळणं, एकीकडे पाऊस नाही, ऐन उन्हाळ्यात पिके हिरवीगार होती, आता पावसाळ्यात पिके जळायला लागलेत। मग हंगाम आज 2 महिन्यांना हंगाम चालू होणार आहे ऊसाचा, त्यावेळेस काय करणार? शेतकऱ्यांची किती वाट बघणार? केळीच्या भरपूर लागणी झालेली आहेत, केळीला पाणी कमी पडलं तर परत गाभा रोप झाड केळीचं पडतं, मग ती शेतकऱ्याचं नुकसान नाही का? पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून आज जर त्याने लाईट पुरवठा सुरळीत न करण्याचा आदेश दिला नाही
तर उद्या चंद्रभागेच्या पाण्याने आम्ही त्यांना आंघोळ घालणार घालणार घालणार